शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा न करता कोणतेही पद न भूषवता सर्वसामान्य शिवसैनिकाला मोठमोठी पदे देऊन मोठं केलं। मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी पक्ष संपवल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केला आहे। ते दापोली तालुक्यातील पालघर मळेकरवाडी येथे धरणाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते। हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, आपणा सर्वांचं दैवत, मराठी मनाचं मानबिंदू, हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो। आपणा सर्वांचे लाडके नेते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम, या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, तालुका संघटक, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, ह्या पालघर, शिरखल आणि पंचक्रोशीमधील उपस्थित सर्व ग्रामस्थ, खास करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मुंबईहून आलेले आमचे सर्व चाकरमानी, आमचे सर्व बांधव, ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या ह्या पंचक्रोशीचे सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, जलसंधारणाचे अधिकारी देखील उपस्थित आहेत। आज भाई मला वाटतं आपण 2015-16 साली जेव्हा या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला संबंध पालघर गाव, आपल्याकडे पालघर गावामध्ये पाणी नाही। पालघर गावामध्ये जानेवारी महिना सुरू झाला की अगदी मे महिन्यापर्यंत आमच्या महिला पाण्यासाठी वणवण भटकायच्या आणि नळपाणी योजना 20-22 वर्षापूर्वी झालेली नळपाणी योजना, पहिली मागणी होती की ही नळपाणी योजना दुरुस्ती झाली पाहिजे। भाई ज्यावेळेला आपण कॅबिनेट मंत्री होतात त्यावेळेला राष्ट्रीय पेयजल योजनेमधून अगोदर आपण 4.5 कोटी या योजनेला मंजूर करून दिले। त्यानंतर जलजीवन मिशन योजना आली आणि आपल्याच पुढाकाराने ह्या पालघर गावाला 22 वाड्यांसाठी जवळपास 7.5 ते 7 कोटीची नळपाणी योजनेचं आज काम चालू आहे। जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत आपण ते काम चालू केलं। 6 वर्ष आपण सातत्याने पाठपुरावा केला। पालघर आणि माटवण ही अशी प्रादेशिक नळपाणी योजना होती, त्याचं आपण अगोदर विभाजन करून घेतलं आणि त्यानंतर पालघर गावची वेगळी योजना आपण ही राबवली। ते विभाजन करण्यामध्ये आपण जवळपास 7 ते 8 बैठका आम्ही स्वतः घेतल्या आणि तेव्हा पालघर गावाला आपली स्वतंत्र योजना मिळाली आणि आज ती योजना गावामध्ये कार्यरत आहे। एका वर्षामध्ये या कामात या नळपाणी योजनेचं काम पूर्ण होणार आहे। परंतु आज पालघर गाव मोठं गाव, आज ज्या कामाचं आपण भूमिपूजन करतोय धरणाचं काम, लघुपाट बंदराच्या मार्फत जवळपास 58 कोटीचा निधी आपण या धरणासाठी आपण मंजूर करून घेतलेला आहे। अनेक गावांच्या मागण्या आहेत, आपल्या सर्वांना कल्पना असेल। आपल्या कोकणामधील जो रामदासभाईंनी जो मगाशी कासमबाईंनी ते विषय सांगितला की सन्माननीय रामदासभाईंनी अनेक वेळा या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे। कॅबिनेटच्या बैठका या विषयाला घेऊन, कोकणाच्या सिंचनाच्या विषयाला घेऊन रामदासभाईंनी कॅबिनेट देखील गाजवलेले आहेत। अशा वेळेला आपल्या कोकणामध्ये, आपल्या देखील मतदारसंघामध्ये अनेक गावांच्या मागण्या आजही आहेत। माझ्याकडे जवळपास आपल्या मतदारसंघामधल्या 20 ते 22 योजना आजही त्या प्रकल्पाच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत। परंतु अशा वेळेला जेव्हा मागणी ज्यावेळेला येते, सगळ्याच 22 प्रकल्पांना आपण एकत्र मंजुरी देऊ शकत नाही। पालघर गावाची देखील जेव्हा नळपाणी योजनेची मागणी आली आणि आपल्या धरणाची मागणी आली आणि जेव्हा मी आमदार म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आलो तेव्हा जेव्हा यादी माझ्यासमोर आली तेव्हा दापोली तालुक्यामध्ये मी पालघरच्या धरणाला मी पहिलं प्राधान्य दिलं, कारण पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पालघर हे आमचं लाडकं गाव म्हणून पालघरला आपण प्राधान्य दिलं। आज पालघर गावामध्ये भूमिपूजन होते, मला अतिशय समाधान होत आहे की मी आमदार असताना आज हे भूमिपूजन पार पडतंय आणि आज मी आमदार असताना हा प्रकल्प मार्गी लागतोय असं नक्कीच मला मनामध्ये समाधान आहे। आपल्या परमपूज्य साने गुरुजींचा संबंध देशभरामध्ये पालघर गाव हे विख्यात आहे आणि अशा वेळेला पालघर गावाला जर का मी न्याय देऊ शकलो तर म्हणून आमदारकीचा आता काही उपयोग नाही। त्या भावनेने आपण हे धरण आपण मंजूर करून घेतलं। परंतु मंजूर करून घेत असताना निम्म काम होतं असं मी समजतो। निम्म काम आपण अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण एस्टिमेट करून घेतो, आम्ही मंत्रालयातून काम मंजूर करून आणतो, परंतु जोपर्यंत स्थानिकांचं सहकार्य मिळत नाही तोपर्यंत कुठलाही प्रकल्प यशस्वी होत नाही। आपण स्थानिकांनी ह्याला संपूर्ण 100% सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो। अनेक असे प्रकल्प आहेत,
कोट्यावधीचे 100 200 कोटीचे प्रकल्प तिथे काही वादविवाद होतात आणि प्रकल्प रखडतात. 2 25 वर्ष तिथे प्रकल्प होत नाहीत. परंतु पालघरच्या आमच्या मळेकवाडीने असतील किंवा आमच्या सिरकलच्या वाडीने असतील, गावाने असतील, आपण सर्वांनी ह्या प्रकल्पाला सहकार्य केलं. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आभार मानत असताना आपला सर्वांना शब्द देतो, आज आपण ह्या प्रकल्पाचं काम सुरू करतोय. परंतु सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या जागा या प्रकल्पाला जात आहेत, मी आमदार म्हणून त्या सगळ्यांची भूसंपादनाची निधी मिळवून द्यायची सगळी जबाबदारी माझी मी स्वतः उचलतो. मला कोणाही चिंता करायचं कारण नाही. आपण आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये आपण हा 5वा प्रकल्प आणलेला आहे. आपल्या जवळ असलेल्या शिवतर गाव, त्या शिवतर गावामध्ये देखील आपण लघुपाट बंदराच्या मार्फत आपण प्रकल्प आणला आणि मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक असा 14 कोटीचा निधी आपण तिथल्या शेतकऱ्यांना पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये आपण मिळवून देतोय. 8 कोटी आलेले देखील आहेत. 6 कोटी आता अंतिम टप्प्याचे मिळवून द्यायचे, ते मार्चवर आपण त्याला ते देखील मिळवून देतोय. 14 कोटीचा फक्त भूसंपादनाचे पैसे आहेत, प्रकल्पाचे पैसे वेगळे. जो 35 कोटीचा निधी आपण आजपर्यंत त्या शिवतर धरणावरती आपण खर्च केलाय आणि 14 कोटीचा भूसंपादनाचे आपण पैसे आपण आणून देतोय. मीच बसलो, माझ्यावर जबाबदारी तुम्ही सोडा. मी का हे सांगतोय, कारण शेवटी प्रत्येक जण राजकारण असतं, मला त्याच्यावरती जास्त काय बोलायचं नाही. परंतु कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. काही असेल, पालघर म्हटल्यानंतर आपण शेजारी जाऊ की डोंगर असं ओलांडून झालं की जामगर गाव. आणि मग आपण त्या भूसंपादनाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं. आपल्याला पैसे म्हणून द्यायची, निधी म्हणून द्यायची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. मग आपण कुठेही कमी पडणार नाही. आणि फक्त आज आपण धरणाचं नाही, ज्या वेळेला डिसेंबरचा मागील अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आपल्याला निधी मंजूर करून मिळत होता. त्यावेळेला आपल्या पालघर गावामधील 5 रस्त्यांचा आपण मंजुरी देखील आपण मिळवल्या. जवळपास 1.5 ते 2.25 कोटी रुपये आपण रस्त्यांसाठी मंजूर करून आणलेले आहेत. त्याचं देखील भूमिपूजन आपण आज करणार आहोत. आणि मला वाटतं असा कोट्यवधीचा निधी, काल मी मंडणगडला होता, काल मंडणगडला 4 गावांमध्ये आपण एका दिवसामध्ये आपण 12 कोटींच्या कामांची आपण भूमिपूजन आपण एका दिवसामध्ये 4 गावांमध्ये आपण फक्त 4 गाव. माझं पुढच्या 1 महिन्याचं नियोजन फक्त मी तुम्हाला सांगतो, 25 जानेवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत आपण आपल्या मतदारसंघामध्ये फक्त प्रमुख कामांचं आपण भूमिपूजन करत आहोत. या भूमिपूजनाचा आकडा 350 कोटी कामांची भूमिपूजन आपण या 30 दिवसामध्ये आपण करणार आहोत. 350 कोटी कामांची भूमिपूजन या फक्त 30 दिवसाच्या आत आपण करणार आहोत. इतका निधी आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणतो. आणि अशा वेळेला आपल्या निधीच्या बाबतीत आपण निश्चिंत राहावं. भरघोस निधी आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणतोय आणि म्हणून मला निवडणुकीची चिंता नाही. त्याबद्दल मी कधीच निश्चिंत झालेलो आहे. काय चिंता करायला हवी मला? अजिबात नाही ना. आणि पालघर म्हटल्यानंतर जेव्हा विधानसभेच्या 2019चा निकाल लागला, त्या संबंध दापोली तालुक्यामध्ये पालघर जिल्हा परिषद गटाने जास्त मताधिक्य शिवसेनेने आपल्याला मिळवून दिलेलं आहे. आणि माझा विश्वास आहे त्यानंतर अनेक गावं आपल्यासोबत जोडली गेली की आता आपले साताऱ्याचे सरपंच पेडणेकर जे आपल्यासोबत आले, आपलं शिरसाळचे सरपंच अखंड गाव आपल्यासोबत आलं, अनेक शिवसैनिक आता वाढले आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या ह्या जिल्हा परिषद गटामध्ये. आणि म्हणून मला वाटतं मला निवडणुकीची चिंता नाही. आणि प्रकारची कालिदासा आपण जो आकडा सांगितला तो मला मान्य नाही. येत्या निवडणुकीला विधानसभेचा ज्यावेळेला निकाल लागेल, कमीत कमी 50 ते 60 हजाराच्या मताधिक्याने आपण निवडून येतो, हा माझा विश्वास आहे. मुंबईत जास्त असतात आपला कमीत कमी 50 ते 60 हजाराचं मताधिक्य आपण घेतो. इतकं चांगलं वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण आपली विकासाची घोडदौड ही अशीच कायम सुरू राहील. आपण सर्व शिवसैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण शेवटी जेव्हा विकास काम होतात तेव्हा आपण फक्त एकटा मला श्रेय देऊन चालणार नाही. या व्यासपीठावरती फक्त नेत्यांना आपल्या सर्वांना श्रेय देऊन चालणार नाही. श्रेय आपल्या सर्वसामान्य शिवसैनिकांना जातं. तुम्ही सर्व विकास कामाचा पाठपुरावा करता, तुम्ही सर्व मेहनत घेता, म्हणून आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अधिक न घेता इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा नतमस्तक होतो. दापोली मतदारसंघाचे आपल्या सगळ्यांच्या गळ्यातले ताईत लाडके आमदार योगीदादा कदम, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले व्यासपीठावरील सगळी मंडळी, बंधू भगिनी, मला शासकीय अधिकारी गेले का? आता हे शासकीय सभा नाही ना? ठीक आहे.
प्रथमतः इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. सगळ्यांना होय बांधवांनो, एक 50-60 वर्ष मागे आपण गेलो आणि पाहिलं आपल्या कोकणाची अवस्था काय होती. गायकवाड भेटा मला ते सकाळी 3-3 वाजता आमच्या माय भगिनी कुठं पाण्याचं छोटं तलाव असेल तर नारळाची करवंटी घेऊन त्यातून पाणी सगळं जमा करत असायचे. माझी बाई तुला काय माहित नसेल, पण ज्यांचं वय आता 65-70 असेल ते आजीना विचारून बघा. मुंबईतून मे महिन्यात देखील नातवंड आजोबाला भेटायला येत नव्हती. का? मुंबईतल्या आमच्या भगिनीला डोक्यावर पाणी आणण्याची सवय नव्हती. 2-2, 3-3 किलोमीटर अंतरावर हंडे भरून लोक पाणी आणायचे. दादा आपली किल्ले माची आहे ना, किल्ले माची आपल्या जाणग्यातल्या नदीमधून पाणी न्यायची होती. आणि ती असते ना काटवट. आता काटवट नवीन लोकांना काय करणार नाही, आता पगाती आल्या. तेव्हा त्या पीठमाळ्याच्या काटोटी होत्या. त्या काटोटीमध्ये मुलाला बसवायची, एक तांबी आधी जेव्हा होतायचा, त्याला धुवायचं म्हणजे ती आंघोळ झाली, तो मुलगा काढला बाजूला की दुसरा उभा करून टाकायचा आणि मग ते पाणी पुन्हा जनावरांना प्यायला द्यायचं. इतकी भीषण अवस्था पाण्याची. बांधवांनो, संबंध महाराष्ट्रामध्ये जितका पाऊस पडतो त्यातला 40% पाऊस कोकणामध्ये पडतो. सगळ्यात जास्त पाऊस कोकणामध्ये. सगळं पाणी नद्या नाल्यांमध्ये जातं आणि समुद्रात जाऊन मिळतं. आणि सगळ्यात जास्त पाण्याची भीषण समस्या आमच्या कोकणामध्ये. त्यामुळे नागूर पण निघायचं, यांना माहिती नाही काय असतं ते. ढोक्यातनं निघायचे, गढू पाणी प्यायला मिळालं. आता नवीन लोकांना याची कल्पना नाही, माहिती नाही. आणि म्हणून मी अनेक वेळेला कॅबिनेटमध्ये मी भांडलो. अक्षरशः पश्चिम महाराष्ट्रामध्ये 50% सिंचन होतं, तर माझ्या कोकणामध्ये फक्त 3% का? त्याचं उत्तर मला कोण देऊ शकत नाही. दूध पाणी करण्यासाठी मिटिंग घेतल्या, सभा घेतल्या, व्हेरीफाय पुन्हा केलं. व्हेरीफाय तुमचा शब्द कुठे गेले? जॅकेटवाले कसं कुठे गेले? ते कुठे जॅकेटवाले कुठे जाणार नाही, फक्त सरपंचांनी घालवलं. ऐक ना, मी भांडलो सातत्याने. कोयनेचं पाणी 67 टीएमसी पाणी सगळं जाऊन समुद्राला मिळत आहे, पण ते उचलून या जिल्ह्याला देण्यासाठी कोकणातील पैसे नव्हते. दादा लवकरच मिटिंग होते त्याची. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसने मला कबूल केले आजची, आणि लवकरच मी तुम्हाला चांगली गोड बातमी देईन. कोयनेचं सगळं पाणी उचलून रत्नागिरी, रायगड आणि 3 जिल्ह्यामध्ये देऊन 3 जिल्हे उर्जाखाली आणल्याशिवाय रामदास कदम स्वतः असणार नाही हे तिथे आज. आणि जेव्हा प्रत्येक गावामध्ये कालव्यानं पाणी येईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपला सर्वांगीण विकास होईल. आज प्रत्येक गावात जा, कुठल्याही गावात जा कोकणामध्ये आपल्या 60 ते 70% घरामधून टाळे असतात. सगळे मुंबईला, ठाण्याला. कोण नाही, कोण इथे नाही. जे पोटासाठी, भाकरीसाठी, चाकरीसाठी आपल्या आई वडिलांना इथं ठेवून प्रत्येक जण आपलं खाणं पुणं गाठतंय आणि आपल्या पोटाची भूक भागवतंय. काही अवस्था झाली. ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामतीला एक न्याय आणि कोकणाला दुसरा न्याय. ही अवस्था झाली का? ह्याचा कधीच आपला अभ्यास करणार होता. निवडणुका आल्या की जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. कसलं जिंदाबाद? त्या उमेदवाराला पहिल्यांदा विचारलं पाहिजे, तुझ्या पक्षानं कोकणासाठी काय केलं तुझ्यापर्यंत सांग पहिल्यांदा. मला दादा तुझे एक स्टेटमेंट मला फार आवडलं.
मुलगा म्हणून तुझी पाठ थोडं अशातला भाग नाही, अशातला भाग नाही. एक स्टेटमेंट बी घटना टाईप आहे वाचली की ज्यांनी 7 वर्ष खासदारकी केली त्याला विकासाच्या नावाखाली नाही तर समाजाच्या नावाखाली मतं मागायला लागतात. हे जेव्हा तुम्ही बोललात मला समजलं. अरे 7-7 वेळा खासदारकी भोगली, 3-3, 4-4 वेळा मंत्री झालात. त्या माझ्या कोकणामध्ये तुम्ही केलं काय सांगा ना, तुमच्या मतदारसंघासाठी केलं काय सांगा ना. नको नको, अरे कुणबी समाजासाठी तुम्ही काय केलं सांगा ना, समाजासाठी तुम्ही काय केलं सांगा. बरोबर ना, काही नाही. अहो हा माणूस दिसला की समजा त्यांनी लोकसभेच्या निवडणुका आल्या, जे पाऊस पडल्यानंतर अलबी होता तसा हा माणूस निवडणूक आले की अलबी हा दिसला की समजायचं. त्या पेटे हॉटेलमधून दही भात गेलं की समजायचा अहवाल आहे. काय चाललंय, कसल्या निवडणुका लढताय, कसली लोकांना मतं मागताय, का लोकांना फसवताय. आणि आता उद्धव ठाकरेला घेऊन आलाय कोकणामध्ये. काल उद्धव ठाकरे काय म्हणतात, आपल्याला कसं लढतात मी बघतो. तू काय बघणार, तुझ्याकडे होतं ते सगळं गेलं. 40 आमदार आणि 10 अपक्ष 50 आमदार तू घालवलेस, लाज वाटत नाही. या जगामध्ये आपल्या बापाची बेईमानी करणारी पहिली अवलाद कोण असेल तर तो उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे ज्या सूचना प्रमुखांनी शपथ घेतली होती की जिवंत असेपर्यंत मी काँग्रेससोबत जाणार नाही, आणि काँग्रेससोबत जायची वेळ मला आली तर शिवसेना नावाचं माझं मी दुकान बंद करून टाकेन. ज्या शिवसेना प्रमुखांनी शपथ घेतली त्याचा मुलगा नालायक निघतो, नालायक. आणि काँग्रेसच्या सोनिया गांधीचे पाय चाटतो आणि मांडव जाऊन बसतोय शरद पवारांच्या. आणि इतरांना गद्दार म्हणतो, तुझ्या तर अवकात काय. अरे तुझ्याकडे तर 10 आहेत ना शिल्लक, ते 10 निवडून दाखव. माझी नावा नाही उद्धव ठाकरेला, त्यांनी खासदार सोडून द्या. पण हिंमत असेल तर आता 10 आमदार आहेत ना, ते 10च्या 10 निवडून आणून दाखवणार. मी थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जातो. बांधवांनी मी उभा महाराष्ट्र पिंजून काढले, 288 मतदारसंघ पिंजून काढले. मी थांबलो होतो, मी यांचं सगळं ऐकत होतो. खोके 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 बोके बोके खोके गद्दार, हे सगळ्याची उत्तर दिलं. मग अजितदादा आला, या अजितदादाचे आमदार आले, तर त्यांना खोक्याने गद्दार काय म्हटलं नाही का हो. कारण ह्याचं मंत्रीपद गेलं ना, मुख्यमंत्रीपद गेलं ना. अरे मला हे सांगा, मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 सालामध्ये शिवसेना जन्म दिला. स्वतःला कुठलाही पद घेतलं नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व देण्याचं काम शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. यांनी केलं. तू काय केलं, एकनाथ शिंदेना अध्याशी जाहीर करून टाकलं हा आमचा मुख्यमंत्री म्हणून. आणि एका रात्रीमध्ये एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंड पुसतून तू काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्री होतोस. काय शिवसेना प्रमुखाने मुख्यमंत्री होता नसतं, म्हणून दुसऱ्या लोकसभेचा अध्यक्ष केला का शिवसेना प्रमुख झाले नसते का, झाले नसते. पण याला सत्ता हवी, सत्ता हवी. आणि सत्ता घेण्यासाठी, मुख्यमंत्री घेण्यासाठी बांधवानो उद्धव ठाकरे पक्ष संपवला. नवलकर साहेब असताना नवलकरांचे फोन देखील हा माणूस घेत नव्हता. जाऊन आज देखील नवलकर साहेबांच्या मुलीला विचारून बघा. मी राजकारणात उद्या निवृत्त होऊन जाईल. जेव्हा हे गेले नवलकर साहेब गेल्यानंतर अक्षरशः नवलकर साहेबांच्या मुलीने यांना सारखं व्हा म्हणून सांगितलं. आता कशाला तुम्ही काय मनोज जोशीसारख्या माणसाला, या माणसानं स्टेजवर खाली उतरवलं, अपमानित केलं, अपमानित केलं. लीलाधर ठाकरेनं कोळसा बंगल्याच्या बाहेर 3-3 तास बसून ठेवलं, नाही भेट दिली, नाही भेट दिली. सुधीर जोशींची अवस्था काय तुमची मला सगळ्यांना माहिती आहे. रामदास कदमला बाजूला करून टाकलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्रीपद दिलं. रामदास कदमचे आमदार पण काढून दिलं. दिवाकरराव रावतेंचं मंत्रिपद पण काढून घेतलं, आमदारकी पण काढून घेतली. मी नेत्यांचं सांगतोय की नेत्यांची अवस्था करून टाकली आणि पक्ष चालवा निघालास का तू? मोदीला शिवाय घालतोय. मी बोलणार आहे संबंध महाराष्ट्रामध्ये बांधलेला आहे.
त्या नालायक माणसांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी सगळ्या नेत्यांना संपवून टाकलं शिवसेनेच्या. ज्यांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, हा पक्ष मोठा केला. त्या भगव्याला अधिक तेज आणण्याचं काम ज्यांनी केलं, त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनी केलं. आणि आता रायगडला आलाय 2 दिवस. किल्ला रायगड हे निष्ठावंतांचं आहे. उद्धव ठाकरे किल्ला रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला रायगड आहे. तुमच्यासारख्या बेईमानांचं काम या रायगडमध्ये नाही, या पवित्र भूमीमध्ये नाही. एवढं सांगायचं त्याला. कसला मोदीवर टीका करत आहे? मोदींच्या वरती टीका कशी करतात? कुठे मोदी, कुठे तुम्ही? तुमच्या अवकात काय, तुमची लायकी काय? तुम्हाला त्या मुख्यमंत्री पदाला खाली उतरायला लागलं. या कोकणासाठी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता ना हा उद्धव ठाकरे, हा ना हे म्हणतो मी इतका खाली येणार नाही. मग उद्धवजी, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतोय. 2.5 वर्षामध्ये तुमच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये कोकणासाठी तुम्ही नेमकं काय केलं, किती निधी दिला ते सांगा. हा सांगू शकत नाही उद्धव ठाकरे, नाही बोलू शकत. आता फक्त पोपटपंची चालली त्याची, पोपटपंची. सांग ना काय केलं. तो इतकं मोठं फॅनमध्ये आलं, समुद्र किनारा सगळा बेचगार झाला होता, संपला होता. लाखो आमचे मच्छीमार बांधव संकटात सापडले होते. शरद पवारांसारखा माणूस या वयामध्ये 82 वयामध्ये 3 दिवस येऊन बसले होते कोकणामध्ये जनतेचे आसो बसण्यासाठी. हा माणूस आला नाही. तसं ते आहे ना पिल्लू, टुणूक 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 चालतं ते, तसं काय त्याला वाटतं मीच पक्ष उभा केला शिवसेना. ते आलं होतं काय त्याला? त्यावेळेला या सर्वांना खेळ दापोली मतदारसंघातल्या मच्छीमारांच्या पाठीशी माझा योग्यतेचा कदम ठामपणे उभा राहिला. आणि लाखोंची मदत देण्याचं काम दादांनी केलं. मी जवळला पाहिलं काम त्याचं, मी जवळला काम पाहिलं. आणि कसल्या आता कोकणामध्ये येत आहे निवडणुकीसाठी. मी अधिक बोलेन, म्हणजे शिवसेनेचा मिळावा नाही मला याचं जाणीव आहे. पण ज्यांनी कोकणासाठी काही केलं नाही ते कोकणामध्ये येऊन मोदीला आव्हान देत आहेत. तुमची अवकात आणि लायकी किती आहे का? मला एका गोष्टीचा आज आनंद आहे. आम्ही मागची विधानसभेची निवडणूक लढवली. अनेक गावामध्ये मी गेलो, मी साक्षीदार आहे विधानसभेच्या निवडणूक लढवण्याची. त्यावेळेला आमच्यासोबत होते कोण? कुठल्या पक्ष आमच्यासोबत होते? भाजपने देखील आम्हाला मतदान केलं नाही. युती होती भाजपची. शिवसेना भाजपची युती असताना देखील त्या दापोलीतल्या भाजपच्या लोकांनी देखील कुठे गेले? भाजपचे आलेत ना मध्ये सत्कार केला. आता मंगेशकरांचा सत्कार केलाय नाही सत्कार. अरे युतीचा धर्म पाळत नाही. संबंध महाराष्ट्रामध्ये 2009 मध्ये देखील शिवसेना भाजपची युती असताना जुने नातू उभे झाले आणि मला पाडलं. संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती असताना जुने नातूंना उभं केलं गेलं आणि उद्धव ठाकरेंनी उभं केलं मला पाडण्यासाठी. आणि याच आनंद त्यांनी त्यावेळेला नातूंना मदत करून मला पाडलं. हे कटू सत्य आहे मला, हे कटू सत्य आहे. अनेक माझ्याकडे कागदपत्रे आहेत, त्यावेळी सगळी माझ्याकडे आहे. मी बोलेन त्या विषयावर. अरे युती करता आपण भाऊ म्हणून एकत्र बसतो. त्यावेळेला एका भावाच्या पाठीत गंजू खुपसायचा आणि त्याला संपून टाकायचं. हे थांबवा आता, बस झालं ना आता. सूर्यकांत दळवींना घेतलं, चांगलं काम झालं, मोठं काम केलं तुम्ही. इकडे तिकडे कुठं जाण्यापेक्षा आपल्या भाजपमध्ये असते चांगलं आहे. कधी कधी दापोलीच्या खालीवर घेऊन जा. चांगलं आहे ना. म्हणजे आमची कुठचा संपेल. एक दिवस आम्हाला घेऊन जा दळवीकडे चहा पिण्यासाठी. आता सगळी कटुता संपून टाकू. तुम्ही आलात ना भाजपचे म्हणजे काय नाव तुमचं? मंगेश भाऊ एवढं काम करून टाका. एकदा दळवीला मला बसवा एका ठिकाणी आणि साखर जास्त टाका लोकांच्या चहामध्ये. कसं भांडण हवं आपल्याला? आपला विकास करून घ्यायचा आहे ना. पण सूर्यकांत दळवी तुम्हाला एक सांगतोय, तुमचं 25 वर्षाची आमदारकीची कारकीर्द आणि योग्य दादाची 4 वर्षाची तुमच्यापेक्षा 25 पटीनं काम या माणसाने केलं आहे.
कुणालाही नाकारता येणार नाही. अरे शेवटी रामदासबाईंचा मुलगा आहे, तुम्ही काय सांगता? वाघाचा छावा आहे शेवटी. शेर का बच्चा शेर ही होता है. आणि माशाच्या पिलाला पोहायला शिकायला लागत नाही. मला अभिमान वाटतो योगेश दादाचा. विधानसभेमधली मी भाषण त्यांची ऐकली. मला विधानसभेमधून अनेक मंत्र्यांची फोन आले, रामदासबाई बाप सवाई बेटा तिचा अशा विषयी आज आपण मतदारसंघात घेऊन विधिमंडळामध्ये त्यांनी ते मांडलेत. मला अभिमान वाटतो, मला बघा वाटतं. आणि म्हणून आज या संबंधात आपण मतदारसंघामध्ये योगेश दादा कदमने एक भगवं वादळ निर्माण केलंय. अरे कोणी समोर आलं तर पळत पातळासारखा उडून घेण्यास घडणार नाही. हा विश्वास मला कोण हो इथून या किनाऱ्यातून त्या पलीकडे किनाऱ्यात जायचं असेल आपल्याला समुद्रामध्ये तर फुटक्या ओढीमध्ये कोण बसतं का? आणि फुटक्या ओढीमध्ये बसल्यानंतर काय होतं? बुडतात ना. कोणाला सगळ्यांना जीवन हवाय ना आपल्याला. आणि म्हणून या दापोली मतदारसंघामध्ये आता याच्या पुढे फुटक्या होडीमध्ये कोण बसणार नाही. योगेश दादाची चांगली व्यवस्थित असलेली होडी, ती होडी तुम्हाला सुरक्षेमध्ये त्या पलीकडच्या किनाऱ्यावरती पोहोचवण्याशिवाय राहणार नाही. विकासाच्या माध्यमातून ही ग्वाही तुम्हाला या ठिकाणी बांधून देतो. अधिक बोलणार नाही. मला मुंबईला जायचं आहे, फक्त एवढ्या कार्यक्रमासाठी मी आलो नाही. सकाळी 4:30 निघालो, मंडळाला थांबलो. दादाला म्हटलं दुसरा कुठला कार्यक्रम झाला नाही. आज मला 2 गोष्टी तर सांगायच्या शेवटी. एक साने गुरुजीचं पालन. ज्या साने गुरुजीचं नाव स्वतः समजाच्या पलीकडे गेलंय, ज्या साने गुरुजीचं नाव प्रत्येक शाळेमध्ये आदर्श घ्यायचा असेल तर साने गुरुजीचा घ्या म्हणून शिकवलं जातं. दादा साने गुरुजीच्या गावामध्ये आज पाणी दिलं आणि मोठं पुण्याचं काम केलं. साने गुरुजींच्या आत्म्याला शांती झाली. दुसरे माझे अनाजीराव कदम, मी कदापि त्यांना विसरू शकतो नाही. अनेक वर्ष मी अनाजीरावांसोबत काम केलं. त्यांचं स्वप्न होतं, त्यांची इच्छा होती. आज हा कार्यक्रम ते भवना बघत असते आणि 2-2 हाताने योगेश दादा कदम यांना आशीर्वाद देत असतील. अरे बाबा ते अनाजीराव कदम असते त्याने आधी सांगितलं पाण्यासारखं सुद्धा पुण्याचं काम कुठलं नाही. आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा किंवा वास्तू घातला तरी आपण त्यांना पाणी देतो. मी लहान असताना शाळेच्या बाजूलाच आमचं छोटंसं घर होतं, पण 2-2 हंडे आणून मी ठेवायचे आणि मधल्या सुट्टीमध्ये सगळ्यांना मी पाणी द्यायचं. सगळ्यांना पाणी द्यायचं. पाण्यासाठी पुण्याचं काम कुठलं नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये जसं पालघरचा आज कसं सुटला आहे 58 कोटी स्वप्नामध्ये आहेत, असं वाटतं की नाही आपल्याला? 58 कोटी साधी गोष्ट आहे का? नळपाणी योजनेला 5-5 कोटी 7-7 कोटी पालघरला. तरी ग्रामपंचायत गेली जाऊ दे, जायचं नाही. आपण विकासाचं काय बघा की नाही. त्याचा सरपंच आपला असला की अनेक प्रस्ताव येत आहेत, अनेक विकासाच्या गोष्टी आणल्या जातात. सरपंच वेगळ्या पक्षाचा, आमदार वेगळ्या पक्षाचा असलो तर थोडीशी अडचण होते विकासाला. अडचण होते, हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे. पण आमच्याकडे कसं सगळेच बाजून बांधून ती सेटिंग चालू ती सगळी ती झाली गडबड. कुठं गेली सेटिंग मध्ये? माणूस चांगला आहे आणि जॅकेट घातल्यानंतर सगळ्यात आम्ही चांगला दिसतो. म्हणजे योग्य दादा पण दाखवून जातो त्याला. मला सगळे माहिती आहे. मी पोलीस खातं चालवलंय, मी CID खातं चालवलंय. 5 वर्ष मी गृहराज्यमंत्री होतो. आज देखील मी प्रत्येक गावागावाची माहिती घेत असतो मुंबईपासून. सुनील दळवीला वाटतं की मीच रामदासबाईंना मेसेज केला की सगळं कळतं की काय. डोक्यात हाव घालून चालू नको. तुझ्या पण काय काय चालतं ते पण मला सगळं कळतं. आणि म्हणून अतिशय आनंद होतोय. योगेश दादा झपाटल्यासारखा पैसा कोट्यावधी पैसा त्या एकनाथजी शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर, देवेंद्र फडणवीस साहेबांना गेल्यानंतर एकदा योगेश दादांनी लेटर समोर पत्र ठेवलं की नाही म्हणत हिंमत नाही. येस 100 कोटी असू दे, 200 कोटी असू दे. आता नुसता खेड दाखवली तर रस्त्याचं किती पैसे आहेत एका रस्त्याचे? 120 कोटी. ऐका 120 कोटीला एक रस्ता. ऐका बघा
लास्ट नाटवंते 35 कोटी, आता कोटी 35 कोटी 58 कोटी 120 कोटी हे कधी आकडे ऐकलेत का हो? म्हणजे आम्ही स्वप्नामध्ये आहेत का असं वाटतं. आणि म्हणून एक सांगतो तुम्हाला, मगाशी म्हटलं ना तुम्ही, हे कोटी समोर ठेवा आणि निवडणुकीला दादा किती हजार मतांनी निवडून आहे मग ते गणित लावा. मुंबईला बसतात ते काय पण सांगतात, काही बोलतात. असं नाही, असं चालायचं नाही बिलकुल. मीच मला जबाबदारी सांगतो, कुणी किती काही केलं तर योग्य झाला 50,000च्या भोवती निवडून आल्याशिवाय मी लिहून द्या तुम्हाला. असं काय करतो मी जबाबदारी म्हणतो. गावच्या गाव, वाड्याच्या वाड्या, सरपंच सगळे योगदानाच्या पाठीशी खंबीरपणे आज उभे आहेत. सगळे युवक तरुण सुद्धा सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. म्हातारे असले ते स्वतः तरुण समजतात. दादा माझा आहे एक अभिमानास्पद असे बाब या दापोली मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बांधवांनो, मी आपल्याला एवढं सांगेन आणि माझ्या दादाला सांगेन, योगेशला सांगेन की नुसतं पाण्याचा देऊन थांबू नको. या दापोली मतदारसंघातलं जेवढे गावातली किंवा बंद आहेत ती कृपा तुटली पाहिजे. सगळी बेरोजगारी नष्ट झाली पाहिजे. मुंबईत ठाण्यात पुण्यात गेलेली तरुण मुलं सगळी पुन्हा गावात आली पाहिजे आणि प्रत्येकाच्या गावाला, प्रत्येकाच्या तरुण बेरोजगाराला गावाला काम मिळालं पाहिजे. अशा प्रकारचं काम मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. उदय MIDC आज हरण्यामध्ये 200 एकर जागा आहे. मोठ्या प्रमाणावरती प्रकल्प आणत आहे तिथे. आता लोटे MIDC मध्ये दादानी कोका-कोला दादानी आणलाय. 3,000 लोक कामाला लागतील. 3,000 लोक कामाला लागतील. 1,500 गाड्या लागतील. ट्रक 1,500. आतापासून गपचूप दादाला वसिला लावा. आतून मग लोटेवाल्यांना सांगू, आता हे काय बघा लोटेवाले बघा, मग 1,000 तुमच्या लावा, 500 आमच्या लावा. होऊ शकतं की नाही तर मी वापस पडतो. मग काय करणार तुम्ही? तर हे एखादं 3,000, 4,000, 5,000 कोटीचं एखादं काम, एखाद्या मोठी इंडस्ट्री आणणं साधी गोष्ट आहे का? मी तुम्हाला खरं सांगतो, जे रामदास कदमला जमलं नाही ते योगेश दादाने केलं. माहिती आहे ना, लपून का ठेवायचं? इतके मोठे प्रकल्प असते आणतायत. आता MIDC मंडळाला पण काम चाललंय. आणि म्हणून आता उद्योग, लघु उद्योग, महिला बचत गट, महिला सक्षम झाला पाहिजे. त्याला मार्केटिंग मिळाले पाहिजे. जे प्रोडक्शन काढतील समोर पहिल्यांदा मार्केटिंग बघायची आणि मग ते उत्पादन करायचं. मुंबईमध्ये आम्ही मोठे मॉल बांधतोय. ग्रामीण भागातल्या महिला ज्या उत्पादन काढतील त्याचं मार्केट आमच्या मुंबईला आपण काढतोय. माझ्या मिटिंग झाल्या, महापौरांच्या मिटिंग झाल्या, कमिशनरच्या मिटिंग झाल्या. मी गप्पा नाही बसलोय. काही लोकांना वाटलं आता अंदाज कदम माझा घे, आता काहींचं झोपलं, आता उठलंच ना. एकदम सांगतोय तो संजयचा भाऊ, सगळे वेड्या असतो. अंदाज कदम आयुष्यात तरी झोपणार नाही. झोपते एकदा जेव्हा काहींचे परमनंट तिकीट येईल तेव्हा झोपेल. आयुष्यभर पुण्याही कमवत, आयुष्यभर लोकांची सेवा केली. अरे मराठवाड्यामध्ये तुमच्या रामदास कदमनी सगळे आत्महत्या थांबवल्या शेतकऱ्यांच्या. मराठवाड्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये इतकी भरी मोठी सेवा केली. परमेश्वर आपल्या सोबत आहे. आणि म्हणून योगेश दादाला आपण सगळ्यांनी संधी दिली. त्या संधीचं सोनं त्यांनी आज केलं. फक्त महिला बचत गटांना जसं मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी मदत केली तसं ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांना देखील कशी आर्थिक ताकद देता येईल त्यासाठी एक आपण सगळ्या आमदारांनी बैठक लावा. आणि बांधवांना कोकणाचा एक उद्योग आहे. फक्त मी थोडंसं मला भाषण 2 मिनिटं वाटत आहे की विधानसभेमध्ये मी 32 वर्ष काढले विधिमंडळामध्ये. एखाद्या विभागाचा प्रश्न आला, पश्चिम महाराष्ट्राचा, खानदेशचा, विदर्भाचा, मराठवाड्याचा, तर त्या भागातले सगळे आमदार एकत्र येतात आणि भांडतात सभागृहामध्ये. सभागृह बंद पडतात. पण कोकणातले आमदार एकत्र कधीच आले नाही. हे कोकणाचं दुर्दैव आहे. लक्षात घ्या. कोकणातल्या आमदारांचा एक भाग एकमेकाबाबत कायमचा शिमला. तेव्हा भास्कर जाधव विरोधात रामदास कदम, भास्कर जाधव विरोधात नारायण राणे, भास्कर जाधव विरोधात उदय सामंत. काही माणसं असे असतात संतोषी की त्यांना विकासाची काय पडली नाही. त्याला वाटतं इतिहासावरती मी टीका केली की मी मोठा झालो, की मला लोक मोठं म्हणतात. तसं नाही, तसं नाही आहे. माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, जे काम दादा आता मी हातात घेतलंय सगळ्यांनी पाठिंबा द्या. मगाशी कुठेतरी एक आणखी तलाव आहे
पाणी सांगितलं आहे की ते आपण त्याचाही आपण योग्य तो उपयोग करून घेऊ, काही अडचण नाही त्याची. एक निवेदन गपचूप मला पण द्या, बघू. पण हे आता होऊ दे. अहो शिवता काय झालं, धरणाला 4 वर्षाची मुदत होती, 2 वर्षात काम झालं शिवताला. आणि म्हणून मी आता काय करून सांगणार आहे, याची मुदत जर 4 वर्ष असली, उद्याच्या 2 वर्षामध्ये माझ्या पालघर आणि या सगळ्या भागामध्ये पाणी आलंच पाहिजे, मिळालं पाहिजे. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.